अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पहा, गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमेला पारायण करत असतात. पहा, बऱ्याच घरांमध्ये महिलांची इच्छा असते की गुरुपौर्णिमेच्या अगोदर 3 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं पारायण करायचं. 3 दिवसाचं असतं, 7 दिवसाचंही असतं. आपण जसं करतो तसं असतं. तर ह्या संपूर्ण म्हणजे पारायण कसं करायचं या विषयावर मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. तर गुरुपौर्णिमेच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण कसं करायचं हे गुरुतत्व आणि स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. गुरुमाऊलींच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं. मंडळी, या पारायणाची शास्त्रशुद्ध, सत्य आणि संपूर्ण माहिती आहे. तर पारायण कधी सुरू करायचं आहे? तर मंडळी, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. पहा, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलैला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायणाची समाप्ती सांगता होणं आवश्यक आहे. तर पहा, आपण 7 दिवसांचा जर सप्ताह केला तर गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस आधी म्हणजेच आपण 23 जुलैला पारायण सुरू करावं. म्हणजे रोज 3 अध्याय वाचावे. 3 दिवसांचे पारायण गुरुपौर्णिमेच्या 3 दिवस आधी करायचं. म्हणजे 27 तारखेपासून जर आपण केलं तर 3 दिवसाचं पारायण होईल आणि रोज 7 अध्याय वाचायचे. म्हणजे 3 दिवसात तुमचं पूर्ण होईल. आणि 1 दिवसाचं पारायण जर म्हटलं म्हणजे वेळ नसेल कोणाला तर गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकाच बैठकीत सगळे 21 अध्याय वाचू शकता. तर पारायण करताना पहा, अनेक महिलांना माहीत नसतं की पूजाची मांडणी कशी करायची. तर पहा, दिशा असते. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसण्यासाठी आसन घ्यावं. म्हणजे पूर्व साईडला किंवा उत्तर दिशेला तोंड आलं पाहिजे आपलं पूजा करताना. आणि चौकी मांडणी, एका पाटावर पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरा, त्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. त्यानंतर कलश आणि दिवा, पाटा शेजारी तांब्याचा कळस, पाणी, सुपारी, नाणं आणि आंब्याची पाने ठेवून स्थापित करावा. समोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा सतत चालू ठेवा. अखंड दिवा असल्यास उत्तम राहतं. पहा, आणि हे पहा, तुम्हाला म्हणजे जसं जमल तसंही तुम्ही पारायण करू शकता. तुपाचाच दिवा पाहिजे किंवा म्हणजे आणखीन या गोष्टी. पहा, स्वामी समर्थांचं एवढं महत्त्व आहे आणि स्वामी समर्थ एवढी इच्छा पूर्ण करतात ना की ते म्हणत नाही, फक्त मनातून श्रद्धा पाहिजे. ते म्हणत नाही की तू मला हे नाही दिलं, तू मला नैवेद्य पाची पकवानाचा नाही दिला, असं काहीही नसतं. मंडळी, चौथ्या पोथीची पूजा. तर पोथीची पूजा कशी? श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाला पोथीला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करायचा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मांडणी करायची आणि पोथीला अशी सुरुवात करायची. पारायण सुरू करण्याचा संकल्प पहिल्या दिवशी हातात थोडं पाणी घ्या, अक्षदा आणि फुलं घेऊन स्वामींसमोर मनात संकल्प सोडा की हे स्वामी महाराज, मी स्वतःचं नाव सांगते. म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचं. तुमच्या कृपेसाठी आणि तुमच्या इच्छा असल्यास म्हणजे तुमचं अगोदर म्हणायचं श्री स्वामी समर्थ, तुमचं नाव सांगायचं आणि तुमची काय इच्छा आहे ती सांगायची. आणि सुख, शांती, अडथळे दूर होण्यासाठी गुरुपौर्णिमेचं हे पारायण करत आहे. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे. आणि पाणी जमिनीवर सोडायचं आहे किंवा ताटामध्ये सोडलं तरीही चालन. तर मंडळी, दररोज सकाळी स्नान म्हणजे आंघोळ करून बाकीचे कामं उरकून स्वच्छ कपडे घालायचे आणि वाचनाची एक निश्चित वेळ ठेवा. म्हणजे तुम्ही जर समजा सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर तुम्ही वाचत असाल तर तीच वेळ ठेवा. कारण कधी कधी कोणी सकाळी वाचतं एक दिवस, दुसऱ्या दिवशी दुपारी, जसा वेळ भेटन तसं. तर हे पहा, श्रद्धा मनातून असेल ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि स्वामी समर्थांची कृपा खूप मोठी कृपा आहे. बऱ्याच भक्तांचे तुम्ही ऐकलेले असतील अनुभव. मंडळी, तुम्ही जर सकाळी 7ला वाचत असाल तर रोज 7लाच वाचा. तुम्ही जर दुपारी वाचत असाल तर रोज दुपारीच वाचा. एकच मंत्र ठेवा. आणि मंडळी, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा आणि तारक मंत्र म्हणावा. तुम्ही माळेचा जप करू शकता. 108 माळेचा असतंच. पहा, म्हणजे मणी असते त्याच्यामध्ये 108 वेळा होतो. किंवा त्या दिवशी ठरलेला अध्याय शांत चित्ताने स्पष्ट आवाजात वाचा. वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दूध, साखर किंवा गुळ खोबरं दाखवा. तर मंडळी, 7 दिवसाचा अध्याय कसं असतं पहा. पहिला दिवस अध्याय 1 ते 3 वाचू शकता. दुसऱ्या दिवशी 4 ते 6 अध्याय म्हणजे रोज 3-3 अध्याय घ्यायचे. तिसऱ्या दिवशी 3 घ्यायचे.
चौथ्या दिवशी 3, 5व्या दिवशी 3, 6व्या दिवशी 3 आणि 7व्या दिवशी अध्याय 3 घ्यायचे, म्हणजे आपलं समाप्ती होईल. तर मंडळी, पारायणाचे काही कडक नियम आहेत. ते म्हणजे सात्विक आहार पारायणाच्या दिवसामध्ये घरात कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे बंद असावा. एक भुक्त किंवा सात्विक जेवण, शक्य असल्यास एक वेळ उपवास किंवा दोन्ही वेळ सात्विक घरगुती अन्न घ्यावं. बाहेरचं अन्न खाणं टाळायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्रह्मचर्य. पारायण काळात पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. म्हणजे करायचंच आहे, कारण आपण स्वामी समर्थांचं पारायण करतो आहेत. आणि बाकीच्या गोष्टी तर वेगळ्या असतात आपल्याला अडीअडचणी असल्यावर, परंतु ब्रह्मचर्य राहायचं की नाही आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि वाचेवर नियंत्रण ठेवा. या काळात कुणाशीही वाद घालू नका, खोटं बोलू नका आणि कोणाचाही अपमान करू नका. मंडळी, घरात सोयर किंवा सुतक असल्यास पारायण स्वतः करू नका. तुम्हाला जर सुतक असेल तर पारायण करू नका मंडळी. आणि याची सांगता कशी करायची, तर 21वा अध्याय वाचून झाल्यावर, म्हणजे आपण समजा उद्यापन करत असतो पहा, तर 21 अध्याय वाचून झाल्यावर पोथीला नमस्कार करा. स्वामींना पिठलं भाकरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. मंडळी, तुमची जशी ऐपत असेल तुम्ही तसं दाखवलं तरी चालन. स्वामी असं म्हणत नाहीत की मला हे द्या ते द्या, असं काहीही नसतं. त्यानंतर स्वामींची मुख्य आरती आणि मंत्रपुष्पांजली म्हणावी. शक्य असल्यास एखाद्या लहान मुलाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावं. पारायण करताना मनात केवळ श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण असावं. स्वामी नक्कीच पाठीशी उभे राहतात आणि तुम्हाला माहीत असेल, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मंडळी, तुम्हीही कमेंटमध्ये मला सांगा, अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा. मला हे वाचून भारी वाटेल. मंडळी, तुम्हाला 7 दिवसांचे की 3 दिवसांचे पारायण करायचे आहे. तसेच पूजेच्या मांडणीबद्दल काही अडचण असल्यास नक्की सांगा आणि कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. तर भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.